शहरातील वस्त्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि वारंवार भांडणे लावून देऊन मजा बघत बसणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। तसेच तोफखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांनी केली। या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे। आपण गेल्या 50 वर्षांपासून रामवाडी झोपडपट्टीत राहत आहोत। याच भागात सामाजिक काम करत आपण 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम केले। हे काम करताना आपण कधीही भेदभाव केला नव्हता, परंतु गेल्या 4 ते 5 वर्षांच्या कालावधीमध्ये या भागात भांडणे, दंगली, सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत। त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान 2 गटातील किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या भांडणात करून वाद पेटवण्याचे काम करण्यात आले। त्याचाच भाग म्हणून आपला मुलगा विकास उडाणशिवे आणि त्याच्या टोळीने जबर मारहाण केल्याचे वृत्त सोशल मीडियाद्वारे तसेच लोकल न्यूजद्वारे पसरवण्यात आले। आपल्या मुलाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही सदरची मारहाण त्याने केल्याचे भासवण्यात येत आहे। आपले कुटुंब सतत सामाजिक कामामध्ये सहभागी होत असते। समाजात आपल्याला मान आणि प्रतिष्ठा आहे। आपल्या कुटुंबाला या प्रकरणात अडकवण्याचा हा एक कुटील राजकीय डाव आहे असे निवेदनात उडाणशिवे यांनी म्हटले आहे आणि याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे। मी विकासची मम्मी आहे। आम्हाला ना एक खोटे गुन्ह्यामध्ये माझ्या लेकराचं नाव येत आहे। तुम्ही स्वतः सीसी कॅमेरे चेक करा व त्याच्यात बघा। आमचं ह्याच्यात काही नाही। आम्ही कार्यक्रम करीत होतो। आमच्यात भांडणं नाही ना तंडणं नाही। मुसलमान असू मांग असू आम्ही एका ताटात खाणारे माणसं आहोत। आम्हाला हे चालत नाही। कितीतरी लोकांचं आम्ही कामं केलेले इथं। आम्ही हिंदू मुस्लिम कधी बघितलं नाही। आम्ही काळजीने कामं करणारे माणसं आहोत आणि हे आमच्याकडेच येत आहे भांडण। तुम्ही त्याची चौकशी करा आणि कोण नाही त्याला जेलमध्ये टाका। कॅमेरे दोन्ही ठिकाणचे चेक करा, पोलीस स्टेशनचे बी आणि तुमच्या पोलीस स्टेशनचे बी कॅमेरे चेक करा, रामवाडीत कॅमेरा आहे तो बी चेक करा आणि कायदेशीर कारवाई करा जे असेल ते असेल। ओके रशिदा जे भांडणं करतात त्यांना धरायचं ना, विनाकारण ज्यांनी नाही केले त्यांचे नाव घ्यायचे। मी माजी उडाणशिवे माजी नगरसेवक, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार याचा शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करतो। काल 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सामाजिक न्याय विभागाचे प्रांतिकचे अध्यक्ष पंडितरावजी कांबळे साहेब आमच्या झोपडपट्टीच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि दिवसभर आम्ही त्या कार्यक्रमामध्ये बिझी होतो। दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली काल कार्यक्रम होणार होता आणि बऱ्याच आघोषित झोपडपट्ट्या घोषित करावा म्हणून आमचा तो एक मानस होता आणि ते करत असताना दिवसभर आम्ही त्या कार्यक्रमात बिझी असताना कुठंतरी काय घडलं हे आम्हाला अजिबात माहीत नाही। कुठं कोणं भांडणं झाली, कुठं मारामाऱ्या झाल्या हे आम्हाला काही माहीतच नाही। परंतु संध्याकाळी 4च्या 3:30-4च्या दरम्यामध्ये कळालं की अल्पवयीन मुलांची भांडणं झाली आणि त्या मुलाला मारण्यात आलं। कुणी मारण्यात आलं काही माहीत नाही, पण चॅनलवर ऐकाय मिळालं की भाऊसाहेब उडाणशिवे यांचा मुलगा विकास उडाणशिवे यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली। साहेब हे सगळं खोटं आहे। बऱ्याच दिवसापासून झोपडपट्ट्यांमध्ये जातीवाद घडावं, अल्पवयीन मुलं हाताखाली धरायचे आणि गुन्हे घडवून आणायचे आणि मग तो जातीवादाचा मोठा डोम निर्माण करायचा, हे षडयंत्र चालू आहेत। अनेक वर्षापासून मी 10 वर्ष नगरसेवक होतो। माझ्या पत्नी गिरिजा उडाणशिवे 5 वर्ष नगरसेवक होत्या। आज मी कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि विश्व शाहीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि झोपडपट्टी बचाव कृती समितीचं कार्य करतो आणि झोपडपट्ट्या अघोषित आहेत त्या घोषित करावा। झोपडपट्ट्याला वरती जे असे जे गुन्हे घडतात हे गुन्हे घडू नये, जातीवाद घडू नये म्हणून आम्ही सातत्याने आज काम करत असताना आज या 4-2 वर्षामध्ये असं एक निर्माण झालं आहे, तरी कुणीतरी षडयंत्र रचतंय
तर विकास उडानशिवे, तेजस उडानशिवे, भाऊसाहेब उडानशिवे अशी नावं त्यात ओवली जर गेली म्हणजे पुढं सामाजिक कार्य जे होतं आहे होणार आहे. झोपडपट्टी बचावाचं जे कार्य आम्हाला करायचं आहे त्याला कुठंतरी म्हणजे आडकाठी घालावी म्हणून हे षडयंत्र आहे. आज आम्ही एक कुटुंबातलीच मंडळी बरं का, कुणी आणलं नाही आणि कुठंतरी अशा लोकांची नावं घ्यायला पाहिजे की तो पेटत तुमचे म्हणजे समाजात तेढ निर्माण करणारे ते व्यक्ती कोण आहेत असे तुमच्या गोष्टीत असं अल्पवयीन मुलं आहेत की कोण ज्यांची आहे? आपण नावं बी घेऊ शकत नाही. ती लहान लहान मुलांना पुढं करायचं आणि कुणीतरी त्याच्या पाठीमागं त्यांना आम्हीच दाखवायचं, त्यांना आधार द्यायचा आम्ही यायचं. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला आम्ही सोडवून आणू, तुम्हाला आम्ही जामीन देऊ, तुम्हाला आम्ही वकील देऊ असं म्हणून त्या मुलांना कुठेतरी असे कामं घडवून आणायचे त्यांच्याकडनं. तुमची जातीवाद भूमिका काय राहणार पुढे आता पुढे एक भूमिका राहणार अशी की आम्ही सामाजिक लेवलला काम करतो, या प्रत्येक 22 झोपडपट्ट्यामध्ये काम करतो. आज मी शहराचा अध्यक्ष म्हणून काम करतो. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सामाजिक न्याय विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. एक सर्व जाती सर्व धर्म जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे. ते सलोखा कुणी निर्माण निर्माण झाला ते कुणी निर्माण केला पाहिजे, तुम्ही का पोलिसांनी का कुणी? हे आमचे प्रयत्न आहेत, परंतु कुणीतरी मध्ये तेढ निर्माण करतंय याचा मात्र साहेबांनी शोध घेतला पाहिजे. हे डिपार्टमेंटचं काम तोफखाना पोलीस स्टेशनचं काम आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचं काम आहे. आणि जे संरक्षण आहे त्यांचं काम असं आहे की प्रत्येक ह्याचा छडा लावावं आणि जो गुन्हेगार असेल. आणि आज काल जी प्रकरण झालं की ज्यावेळेस भांडणं झाली तिथं पोलीस स्टेशनला भांडणं झाली, तोफखाना पोलीस स्टेशनला, तिथं कॅमेरे असू शकतात. हां आहेत ना, कॅमेरे आहेत मग ना. त्या कॅमेऱ्यात पाहण्यात यावं की कोण गुन्हेगार आहे. कुणाला तिथं मारा झाल्या ते आम्ही ऐकलं, बाकी त्या आरोपीला ते लोक मारत होते ना. हा पण ते कोण गुन्हेगार आहेत, मारणारी कोण आहे? त्या उडानशिवे परिवारातला कुणी आहे का? तर त्यातला उडानशिवे परिवारातला कुणी नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावी. आणि जिथं कार्यक्रम झाला का तिथं सुद्धा CCTV आहे म्हणजे आमचा, ते बी उघड करावं, तेही तपासावं, ते सत्य बाहेर आणावं. सत्य बाहेर आणावं. ओके. आणि जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई करावं, म्हणजे कुठेतरी शहराला असा जी कीड आहे ही जी षडयंत्र आहे त्यातून शेर जरा. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.